त्यामुळे अंमळनेरला लोकसभेची सीट मिळाली आहे, हे स्पिरिट आपल्यामध्ये जागा असलं पाहिजे, हीच विनंती मी आपल्याला या ठिकाणी करण्यासाठी आलो आहे. तसं आम्ही नेहमी निवडणुका बघत असतो. मी आदरणीय गिरीश भाऊंना सांगत होतो, आमच्या आपल्या निवडणुकीच्या वेळेस भाऊ सगळे एकमेकाच्या विरोधात असतात, पण खासदारकीच्या वेळेस दुश्मन के दुश्मन अपने दोस्त हो जाते हैं. बघा आज शिरीष दादा आणि अनिल भाऊ आय लव्ह यू. तिकडे गेलो आम्ही किशोरप्पा अमोल शिंदे आय लव्ह यू. गुलाबराव पाटील चंद्रशेखर आत्तरदे आय लव्ह यू. आणि आपची निवडणूक लागली का आय हेट यू. मग याच्यावरून विचार केला पाहिजे की ज्यावेळेस आम्ही एकमेकाच्या विरोधात विधानसभेमध्ये लढतो ती राज्याची निवडणूक आहे म्हणून आम्ही ते लढतो, पण ही निवडणूक आमच्या विधानसभेची निवडणूक नाही आहे, ही गटर वॉटर मीटरची निवडणूक नाही आहे, ही जिल्हा परिषदची निवडणूक नाही आहे, ही ग्रामपंचायतची नाही आहे, ही देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक असल्यामुळे आमची जरी तोंड वाकडी असली तरी देशाच्या नेतृत्वाकरता आम्ही एका व्यासपीठावर येऊन देशाचं नेतृत्व ठरवतो, ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. चौफेर मोदीजींना पाडायला सगळे लोक निघाले. ठीक आहे, आपण इंडिया आघाडीला सत्ता देऊन टाकूया. चला, पंतप्रधान कोण, ग्रामपंचायतचं पॅनल ठरतं तर त्याचा सरपंच कोण होईल हे ठरतं, नगरपालिकेत प्रस्तावित मध्ये कोण नगराध्यक्ष होईल हे ठरतं, कदाचित एखाद्या वेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मुख्यमंत्रीचा उमेदवार आपल्या नजरेसमोर असतो. यांचं सरकार आलं, मुंडकी काँग्रेसची, कंबल तेलगू देसमचं, टीएमसीचं, हातपाय उद्धव ठाकरे, पाय शरद पवार, बोट मग सांगत नाही. मग कसं चालेल सरकार? मुंडकं सांगेल इकडे चाल, कंबर सांगेल तिकडे चाल, पाय म्हणेल इकडे चाल. त्यापेक्षा हे एकमेव असं सरकार आहे की जिथं एक नेता, एक झेंडा आणि त्यांचं नाव आहे आदरणीय नरेंद्रजी मोदी. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे या मतदारसंघामध्ये सगळ्या अफवा चालल्या आहेत. आमच्याकडे एक वक्ता होता, तो यायचा, तो काय सांगायचा, साळव्यामध्ये मी 1,80,723 रुपये 65 पैसे मंजूर केले. आणि पाडदीमध्ये गेला की धरणगावचं सांगायचं की मी 8,72,023 रुपये 65 पैसे मंजूर केले. आम्ही त्यांना विचारलं, बाबा तुम्ही असं का सांगतात? म्हणजे साळव्याचा माणूस धरणगावला जात नाही आणि धरणगावचा माणूस साळव्याला येत नाही, त्यामुळे तिथलं इथे खपवायचं असतं आणि इथलं तिथे खपवायचं असतं. तसं समोरच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचं चाललंय. ते 40 मध्ये गेले, अंमळनेरमध्ये खरं नाही, अंमळनेरमध्ये गेले, जळगाव ग्रामीणमध्ये खरं नाही, जळगाव ग्रामीणमध्ये गेले, जळगाव शहरात खरं नाही. हे जे अफवेचं पीक चाललंय आणि त्याच्यामध्ये काही काही लोक एकदम कलाकार असतात. इंग्रजांच्या काळामध्ये एक अफवा खातं होतं, कोणत्याही गोष्टीची रुमर फलवायची, वातावरण तयार करायचं. तसं एखादी ठिकाणी असे माणसं असतात, ऍक्सिडेंट झाला, 4 लोक खाली पडलेले असतात, एकाचं डोकं फुटतं, रक्ताच्या थारोड्यात असतं. तो गावातून काय सांगतो, 4 घ्या, तो 4 घ्या, एक बी वाचेल नाही. थोड्या वेळाने रिपोर्ट असा येतो की एकाचं डोकं फुटलेलं असतं, बाकी सगळे सुरक्षित असतात. तर या लोकांपासून सावध राहण्याची अत्यावश्यक गरज आहे. अंमळनेरमध्ये काय, जो कार्यकर्ता नियोजनबद्ध आपल्या गावामध्ये काम करेल तोच कार्यकर्ता आपल्या गावाला प्लस दाखवू शकतो, अन्यथा बोलने की बात है और बोलने की बात ही रहेगी. याच्याकरता मी आपल्याला सांगायला आलो आहे, वक्त थोड़ा कम है, थोड़ा तुम जोर लगा दो. कई लोगों को मैं जगाता हूं, कई लोगों को आप जगा दो. मला तरी असं वाटतं की धन्यवाद दिले पाहिजे. देशामध्ये रिझर्वेशन लागू कधी होईल मला माहित नाही, मोदीजींनी सांगितलंय त्याची ती गॅरंटी आहे, पण महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्याने 100% रिझर्वेशन महिलांना दिलंय. त्यामुळे महिलांना मी सांगायला आलो आहे की महाराष्ट्र सरकारने सगळ्यात जास्त सन्मान जर कोणाचा केला असेल शिंदे साहेबांनी, देवेंद्रजीने आणि अजितदादांनी, तर महिलांचा केला आहे. आज एसटी मध्ये सुद्धा खिडकीमध्ये हात काढून माझी बहीण बसते 8 आण्या तिकीटमध्ये. साधी कलाकारी आहे का?
65 वर्षाचं माझं म्हातारं पंढरपूरला जाऊन विठोबाचं दर्शन घेतोय. साधं काम आहे का? 1 रुपयामध्ये पीक विमा काढला गेला. 6,000 कोटी रुपये सरकारने खर्च केले. हे काही साधी गोष्ट नाही आहे. पण आता सगळीकडे एकच अफवा चालली आहे. कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. आमचं नशीब गांडू आहे. शेवटच्या कॅबिनेटमध्ये मी गिरीश भाऊ अनिल दादा होतो. 4,000 कोटी रुपयाचं अनुदान मंजूर झालंय. पण कॅबिनेट संपल्याबरोबर आचारसंहिता लागल्यामुळे डीबीटीद्वारे जे शेतकऱ्यांना कापसाच्या माध्यमातून जो मोबदला पर क्विंटलचा येणार होता तो येऊ शकला नाही. नाहीतर यांची तोंड आम्ही 100% बंद केलेली होती. आणि तुम्हाला आम्ही गुलाबराव पाटील म्हणून नव्हे तर सरकारचा आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारीने बोलतोय. निवडणुकीचा निकाल लागल्याबरोबर कापसाच्या आणि सोयाबीनचा फरक शेतकऱ्याच्या डीबीटीच्या अकाउंटमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. हे वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो आहे. अरे जमिनीत पाणी आलं, पीक आलं, बॉम्ब आला, काय कराल? फटती है पाकिस्तान की, फटती है. एकच माणूस आहे आपला, एकच माणूस आहे. जगामध्ये सगळ्या देशांमध्ये निमंत्रण जर कोणत्या पंतप्रधानाला हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये मिळालं असेल तर त्यांचं नाव आदरणीय नरेंद्रजी मोदी आहे. याच्यापूर्वी आपण भरपूर पंतप्रधान पाहिले, पण कधी पाहिले इतर देशांमध्ये तर नाही. अमेरिकेमध्ये एवढं बोलवलं गेलं, इतर देशांमध्ये बोलवलं गेलं. आपल्या देशाचा सन्मान, आपल्या देशाचा अभिमान, आपल्या देशाचं कर्तव्य करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आदरणीय मोदीजींनी केलंय. आणि आपण किती प्रयत्न करा, घराघरामध्ये ही परिस्थिती बदललेली आहे.